भव म्हणजे उत्पन्न करणारे, मृड म्हणजे सांभाळणारे आणि शंकर म्हणजे नाश करणारे. महादेव म्हणजे सगळ्या व्यापक तत्वामध्ये विचरण असणारे, सगळीकडे भरलेले असं तत्व म्हणजे महादेव, सगळ्या देवांचे देव असणारे. यतो वा इमानी भूताने जायन्ते येन जाताने जीवंती यत्पर्यंत अभिसं विशंती तद्ब्रह्म तद्विजिज्ञासस्व. सगळीकडे भरलेलं तत्व आहे. म्हणून मंदिरामध्ये आपण गेलो की आपण म्हणतो हर हर महादेव. हर हर महादेव म्हणजे काय? हे भगवंता, सगळीकडे व्यापक असणाऱ्या तत्वा, हे परमात्म्या. हर हर काय? हर हर म्हणजे हरण करणारा. माझ्या दुःखाचं हरण करा, माझ्या पापाचं हरण करा. हर म्हणजे हिरावून घेणारा, माझ्या दुःखाचं हरण करा, माझ्याकडं असणारं पाप काढून घ्या. हर हर महादेव. महादेवांनी आपल्या डाव्या शरीराला, डाव्या अंगाला अमृत लावलं. त्या डाव्या शरीरामधून एक देवता प्रगट झाली, हुबेहूब महादेवता देवांसारखी, भगवान शंकरासारखी दिसणारी ती देवता म्हणजे भगवान विष्णू आहेत. ते भगवान विष्णू प्रगट झाले. त्यांनी महादेवांना नमस्कार केला. म्हणले मला का निर्माण केलं, माझं कार्य काय आहे? महादेवांनी सांगितलं तुम्ही तपश्चर्या करा, तुम्हाला तुमचं कार्य कळेल. आणि भगवान विष्णूंनी तपश्चर्याला प्रारंभ केला. शिव महापुराणामध्ये आलेले हजारो वर्ष तपश्चर्या केली भगवान विष्णूंनी, पण कोणीही प्रगट झालं नाही. काय करावं? पुन्हा आकाशवाणी झाली, म्हणले तप करा. तप झाल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही. तप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या नाभीमधून कमळ जन्माला येईल आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव जन्माला येईल. पुन्हा भगवान विष्णूंनी तपश्चर्याला प्रारंभ केला. इतकी तपश्चर्या केली की भगवान विष्णूच्या अंगाला घाम आला. तो घाम इतका होता की त्या घामानं संपूर्ण क्षीरसमुद्र भरला आणि त्याच पाण्यामध्ये ते भगवान विष्णू राहायला लागले, झोपायला लागले. म्हणून त्यांना नाव पडलं नारायण. नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे राहणारा, पाण्यामध्ये राहणारा म्हणून नारायण. म्हणून आपल्या स्वयंभू नारायण देवाचं जर पूर्वीचं जर पाहिलं वर्णन तर या ठिकाणी पूर्णपणे ही देवता पाण्यामध्येच राहत होती. तपश्चर्या अजून प्रारंभ आहे. त्या तपश्चर्याचं फळ म्हणून नाभेमधून म्हणजे बेंबूमधून कमळ जन्माला आलं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव जन्माला आले. आता ब्रह्मदेव बाहेर आल्याबरोबर पाहायला लागले मला कोणी उत्पन्न केलंय, कोणी उत्पन्न केलं हे पाहायला लागले, पण बाहेर कोणी दिसाना. ज्या कमळामधून उत्पन्न झालेले, ज्या पद्मदलातून उत्पन्न झालेले आहेत त्या कमळाच्या देठाला धरत धरत खाली यायला लागले की याचं मूळ सापडेल, कोण आहे ते मला कळेल. पण 100 वर्ष चालत होते, शिवपुराणात सांगितले, पण त्यांना त्याचं काय मूळ सापडलं नाही. आकाशवाणी सांगितलं तप करा, तप केल्याशिवाय तुम्हाला याचं उत्तर मिळणार नाही. ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. आकाशवाणी सांगितलं तुमच्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य येईल. तप करायला प्रारंभ केला. त्या तपाचं फळ म्हणून स्वतः भगवान विष्णू समोर प्रगट झाले. ऐका आता इथून पुढे खरी कथा आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीनरंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. काय उणे तुम्हा पाशी, इकडं लक्ष द्या. काय उणे तुम्हा पाशी, मी तो अल्पची संतोषी. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा किंवा काही भातुके पाठवा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता अर्थात निरूपणा करता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेमध्ये कलशस्थानी असे विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन आणि पुलकित करणाऱ्या अभंग संहितेतील अर्थात जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामधील भगवान श्री विश्वनाथाचं अर्थात महादेवांचं वर्णन करणारा अत्यंत गोड आणि चिंतनीय अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची सरळ सरळ सोपी अशी भाषा अशी. तुकोबाराय श्री विश्वनाथाला अनुसरून म्हणतात, हे भगवंत तुम्ही साधारण नाही आहात, तुम्ही या विश्वाचे नाथ आहात, मालक आहात. तुम्ही विश्वनाथ, मी मात्र तुमच्या पुढं कसा आहे, दीन रंक. मी अनाथ, मी दीन आहे, मी दुबळा आहे, रंक आहे, भिकारी आहे आणि अनाथ आहे. मला कोणी मालक नाही आणि मीही कशाचा मालक नाही आहे, असा मी आहे.
त्यामुळे देवा माझ्यावर जर थोडीफार काही कृपा करता आली तर माझ्यावर कृपा करा. कृपा कराल ती थोडी पाया पडिलो बराडी. मी तुम्हाला शरणागत आलेलो आहे, पाया पडलोय म्हणजे माझं संपूर्ण जीवन आता तुमच्या पायावर मी वाहून दिलेलं आहे. बराडी म्हणजे भुकेनं व्याकुळ होऊन आलेलो आहे, आत्मसुखाच्या भुकेनं व्याकुळ होऊन तुमच्याकडे आलेले. आता तुम्हाला माझं जीवन समर्पित केलेलं आहे. बरं, तुम्ही मला काही दिलं तर तुम्हाला काही कमी नाही पडणार, तुमच्याकडे भरपूर आहे. मला जर थोडंफार जरी काही दिलं तरी तुमच्या त्या खजिन्यामध्ये काहीच कमतरता जाणार नाही. काय उणे तुम्हापाशी, तुमच्याकडे काय कमतरता आहे आणि तुमच्याकडे इतकं आहे की त्याच्यापुढं मी मागणारा काहीतरी थोडासाच आहे. मी तो अल्पची संतोषी. मग विश्वनाथाने तुकोबाराने जाऊ तुम्हाला नेमकं पाहिजे तरी काय. तुकोबाऱ्या म्हणतात बाकी काही नाही, मला संपत्ती नको, सत्ता नको, धनसंपत्ती नको, काही नको. काय पाहिजे, या जगामध्ये जी गोष्ट भेटत नाही ती गोष्ट मला तुमच्याकडून पाहिजे. जगाकडून मला प्रेमाची अपेक्षा राहिली नाही, ते प्रेम मला तुम्ही द्यावं. तुका म्हणे देवा प्रेम भातुके. भातुके म्हणजे काहीतरी खेळणं, प्रेमरूपी खेळणं तुम्ही मला देवा, तुम्ही मला द्यावं. तुम्ही जर मला ते दिलं तर तीच तुमची माझ्यावरची कृपा राहील. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सालाबादप्रमाणे 57 वर्षांपासून भगवान श्री स्वयंभू नारायण देवाच्या उत्सवाकरिता त्यांच्याच कृपेनं अंकित असणारे सर्व भालगुडी ग्रामस्थ मंडळी, सर्व पंचकृषी मंडळी त्यांच्या त्या कृपेतून उतराई होण्याकरता त्यांच्याच प्रांगणामध्ये महाशिवरात्रीसारख्या महापर्वावरती गेल्या 57 वर्षांपासून आपण या ठिकाणी वारकरी संतांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे भजनानं, कीर्तनानं, हरिपाठानं, काकड्यानं त्या भगवंताची सेवा, ज्ञानदान, अन्नदान आदी आदी उपचाराने आपण ती सेवा गेल्या 57 वर्षांपासून करतोय. अर्थात हे गाव म्हणजे वारीचं पहिलं गाव आहे. ऐका, या गावाकडं पाहताना आमची भावना म्हणजे पंढरपूर आणि आळंदीसारखी भावना आहे. म्हणून श्री क्षेत्र भालगुडीत एक श्री क्षेत्र आळंदी वारी म्हणतो. वारी कोणतीही असो पण त्या वारीची सुरुवात आम्ही भालगुडीपासून करतो. का? कारण या गावाला आम्ही श्री क्षेत्र म्हणून पाहतो. क्षेत्र म्हणजे काय, ज्या ठिकाणी भगवंतानं स्वतः वास केलेला आहे त्या ठिकाणाला क्षेत्रत्व प्राप्त होतं. कोणत्याही ठिकाणाला क्षेत्रत्व प्राप्त होत नाही. श्री म्हणजे भगवान आपल्या संपत्तीसह ज्या ठिकाणी विराजमान आहे त्या ठिकाणाला श्री क्षेत्र म्हणतात. आणि या ठिकाणी भगवान स्वतः नारायण रूपानं अस्तित्वात आहेत म्हणून या ठिकाणाला नाव पडले श्री क्षेत्र स्वयंभू नारायण देव. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान महादेवाचं वर्णन करत आहेत. यावरतीच एक शंका येते की जगद्गुरु तुकोबाराय सहसा कोण्या देवाचं वर्णन करत नाही. वर्णन केलं तर फक्त पांडुरंगाचं, विष्णू अवताराचं वर्णन करतात. त्यांनीच आपल्या गाथ्यामध्ये ठिकठिकाणी बोलताना सांगितलंय, जर पांडुरंगा तुझ्या वाचून जर दुसऱ्या देवाचं मी वर्णन केलं तर माझ्या जिभेचे 100 तुकडे व्हावेत. शतखंड माझी होईल रसना, जरिया वचना पालटेन. ही तुकोबारायांची प्रतिज्ञा आहे की पांडुरंगा तू सोडून मी दुसऱ्या कोण्या देवाचं वर्णन करणार नाही. मग तेच तुकोबाराय विश्वनाथाचं म्हणजे महादेवाचं वर्णन का बरं करतायत? महादेव आणि पांडुरंग हे दोन भिन्न देवता आहेत का? तर नाही, या दोन भिन्न देवता नसून या दोनही स्वरूपानं एकच देवता आहेत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या दोन देवतांना मुख्यत्वानं खूप महत्त्व आहे. एक भगवान श्री पांडुरंग आणि भगवान श्री महादेव. म्हणून तुकोबारांनी व्रत करताना दोन देवतांची व्रत सांगितली. एकादशी सोमवार व्रत न करती, कोण त्यांची गती होईल नेन. हे दोन व्रत सांगितलेले आहेत. एकादशी म्हणजे भगवान पांडुरंगा करता आणि सोमवार म्हणजे महादेवा करता. या दोन देवतांमध्ये तसा काही भेद नाही आहे. हो, महादेवांचं वर्णन करताना आपल्या संप्रदायामध्ये अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने केले. नाथ महाराज सांगतात महादेव म्हणजे साधारण नाही, महादेव हे चक्रवर्ती आहेत, भोळे आहेत, सम्राट आहेत, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. नामदेव महाराजांनी तर महाशिवरात्रीच्या कथेचं वर्णन करताना एक प्रकरणच लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दोन देवतांमध्ये भेद मानला जात नाही. ऐका, हे दोन्ही देव एकच आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आलेलं ज्ञान हे ज्ञान महादेवांपासून आलेलं ज्ञान आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. ज्ञानोबारांना विचारलं, माऊली हा ग्रंथ तुम्ही लिहिला, हे ज्ञान तुम्ही सांगितलं, हे तुम्ही स्वतः निर्माण केलं आहे का? हे स्वतः निर्माण केलं का? ज्ञानोबाराय सांगतात हे माझं ज्ञान नाही, हे मला परंपरेनं आलेलं ज्ञान आहे. अहो, कोणत्या परंपरेने आलं? त्यावेळेला ज्ञानोबाराय सांगतात ना, आदिगुरु शंकरा लागो नि शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमुते.
भगवान महादेवांनी हे ज्ञान सांगितलं, पार्वतीला सांगत होते, शिरसंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैस्त्री त्रिपुरारी सांगितले जे. त्रिपुरारी म्हणजे भगवान महादेवांनी पार्वतीला हे ज्ञान सांगायला घेतलं, पण पार्वतीला झोप लागली. शिरसुंदीच्या तटावरती होते, त्या समुद्रामध्ये मत्स्येंद्रनाथ एका माशाच्या पोटामध्ये होते. माशाच्या पोटामध्ये असणाऱ्या मत्स्येंद्रनाथाने ते ज्ञान ग्रहण केलं. बरं, मत्स्येंद्रनाथांनी स्वतःपुरता मर्यादित न ठेवता ते ज्ञान आपल्या शिष्यांना म्हणजे गोरक्षनाथांना दिलं. दौंडकर महाराज गोरक्षनाथांपर्यंत ते ज्ञान आलं. गोरक्षनाथांनी ते ज्ञान गहिनीनाथांना दिलं. गहिनीनाथांनी ते ज्ञान निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरी पर्वतावरती दिलं आणि तेच ज्ञान निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाऱ्यांना दिलं. पण देत असताना सांगितलं, आतापर्यंत हे ज्ञान व्यक्तिगत भेदानं आलेलं आहे, एका एकाने एकालाच सांगितलेलं आहे, पण आता तुम्ही एकट्यापुरतं मर्यादित नका ठेवू, आता हे ज्ञान तुम्ही जगापुढं प्रगट करा. म्हणून ज्ञानोबारांनी प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मजी केले. आपल्या सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोलला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारचो जवेले. ज्ञानोबारांनी जे ज्ञान दिलेले ते ज्ञान महादेवांपासून आलेले आहे. बरं, आपली वारीची परंपरा सुद्धा महादेवांनी चालू केलेली परंपरा आहे. या वारीचे सगळ्यात आद्य वारकरी जर कोण असतील तर ते महादेव आहेत. महादेव आहेत. म्हणून नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. शिरोमणी महादेव म्हणून आजही पांडुरंगाच्या डोक्यावरती महादेवाला स्थान आहे. पांडुरंगाच्या मूर्तीला नीट निहाळलं तर पांडुरंगाच्या डोक्यावरती मुकुटावरती शिवलिंग तयार आहे. का बरं? शिवतेने मस्तकी वंदिला. भगवान शंकराला डोक्यावर स्थान दिलं का? भगवान शंकर हे आद्य वारकरी आहेत. आद्य गुरु भगवान शंकर, आद्य वारकरी भगवान शंकर, आद्य भक्त भगवान शंकर. रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये गोपी व्हावं लागलं, गोपी झाले, साडी घातली, पण त्या ठिकाणी तो रासक्रीडेचा आनंद घेतला का? भक्त सुद्धा अग्रगणी महादेवच आहेत. सगळ्या प्रसंगामध्ये आद्य म्हणून शिव महापुराणामध्ये महादेव तत्वाला अनादि तत्व म्हटलेले आहे, की ज्याच्यापासून सगळ्या जगाची सुरुवात झालेली आहे. शिव महापुराणामध्ये आलेली कथा आहे, ज्या वेळेला महादेवांनी या सृष्टीला रचना करायची आहे का, इकडे लक्ष द्या, महादेवांनी आपल्या डाव्या शरीराला, डाव्या अंगाला अमृत लावलं. त्या डाव्या शरीरामधून एक देवता प्रगट झाली, हुबेहूब महादेवता देवांसारखी, भगवान शंकरासारखी दिसणारी ती देवता म्हणजे भगवान विष्णू आहेत. ते भगवान विष्णू प्रगट झाले, त्यांनी महादेवांना नमस्कार केला, म्हणले मला का निर्माण केलं, माझं कार्य काय आहे? महादेवांनी सांगितलं, तुम्ही तपश्चर्या करा, तुम्हाला तुमचं कार्य कळेल. ऐका, एवढंच सांगितलं, महादेव गुप्त झाले आणि भगवान विष्णूंनी तपश्चर्याला प्रारंभ केला. शिव महापुराणामध्ये आलेले हजारो वर्ष तपश्चर्या केली भगवान विष्णूंनी, पण कोणीही प्रगट झालं नाही. काय करावं? पुन्हा आकाशवाणी झाली, म्हणले तप करा, तप झाल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही. तप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या नाभीमधून कमळ जन्माला येईल आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव जन्माला येईल. पुन्हा भगवान विष्णूंनी तपश्चर्याला प्रारंभ केला. इतकी तपश्चर्या केली, इकडं लक्ष द्या, इतकी तपश्चर्या केली की भगवान विष्णूच्या अंगाला घाम आला. तो घाम इतका होता की त्या घामानं संपूर्ण क्षीरसमुद्र भरला आणि त्याच पाण्यामध्ये ते भगवान विष्णू राहायला लागले, झोपायला लागले. म्हणून त्यांना नाव पडलं नारायण. नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे राहणारा, पाण्यामध्ये राहणारा म्हणून नारायण. म्हणून आपल्या स्वयंभू नारायण देवाचं जर पूर्वीचं जर पाहिलं वर्णन तर या ठिकाणी पूर्णपणे ही देवता पाण्यामध्येच राहत होती. त्या पाण्यामध्ये राहण्यामुळेच त्यांना नाव नारायण आहे. नारायण देव, नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे तिथं राहणारे, असे नारायण त्यांना नाव प्राप्त झालं. तपश्चर्या अजून प्रारंभ आहे. त्या तपश्चर्याचं फळ म्हणून नाभीमधून म्हणजे बेंबूमधून कमळ जन्माला आलं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव जन्माला आले. आता ब्रह्मदेव बाहेर आल्याबरोबर पाहायला लागले, मला कोणी उत्पन्न केलं आहे, कोणी उत्पन्न केलं हे पाहायला लागले, पण बाहेर कोणी दिसाना. ज्या कमळामधून उत्पन्न झालेले, ज्या पद्मदलातून उत्पन्न झालेले आहेत, त्या कमळाच्या देठाला धरत धरत खाली यायला लागले की याचं मूळ सापडेल, कोण आहे ते मला कळेल. पण 100 वर्ष चालत होते, शिवपुराणात सांगितले, पण त्यांना त्याचं काय मूळ सापडलं नाही. आकाशवाणी झाली, म्हणजे सांगितलं तप करा, तप केल्याशिवाय तुम्हाला याचं उत्तर मिळणार नाही. ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली, आकाशवाणी सांगितलं तुमच्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य येईल. तप करायला प्रारंभ केला, त्या तपाचं फळ म्हणून स्वतः भगवान विष्णू समोर प्रगट झाले. ऐका, आता इथून पुढं खरी कथा आहे.
भगवान विष्णू प्रगट झाले आणि भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला पहिला शब्द वापरला, हे वत्स, म्हणजे हे बाळा. का बरं? कारण की भगवान विष्णूच्या नाभीमधून भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले, त्यांचं बाळ आहे. पण ब्रह्मदेवाला हे बाळा म्हटल्याबरोबर ब्रह्मदेवाचा अहंकार दुखावला. त्याला वाटलं, अरे आधी मी जन्माला आले, हा आताशी दिसतोय आणि हा मला बाळा म्हणतोय, वास्तविक हा माझा बाळ आहे. ब्रह्मदेवाला अहंकार झाला, म्हणला नाही तू माझा बाळ आहे. भगवान विष्णूने सांगितलं, अरे मी आधी जन्माला आलोय, माझ्या नाभीमधून कमळ जन्माला, त्या कमळातून जन्माला आलेला आहेस तू. ब्रह्मदेव म्हणला, नाही, श्रेष्ठ मी आहे, कनिष्ठ तू आहेस. दोघांमध्ये वाद झाला, युद्ध झालं. ते युद्ध थोपवण्याकरता स्वतः भगवान शंकर त्या ठिकाणी अग्निस्तंभाच्या रूपानं प्रगट झाले. एक अग्निस्तंभ की ज्या अग्निस्तंभाला ना सुरुवात आहे ना शेवट आहे, असा अग्निस्तंभ तिथं प्रगट झाला. तो ज्या दिवशी प्रगट झाला त्या दिवसाला महाशिवरात्री म्हणतात. अग्नी ज्योतिर्मय रूपानं प्रगट झाले, तो महाशिवरात्रीचा दिवस. बरं, त्याच्यामधून ओंकाराचा ध्वनी येतोय. त्या ओंकाराच्या ध्वनीतून आवाजाला का वाद करतायत? त्यांनी सांगितलं, आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे ठरत नाही. त्यांनी सांगितलं, श्रेष्ठ कोण हे ठरवायचं आहे ना, तर मग या अग्निस्तंभाचा शेवट किंवा सुरुवात जो कोणी शोधून आणीन त्याला मी श्रेष्ठत्व प्रदान करेन. ठीक आहे म्हणले. स्वतः भगवान विष्णू श्वेतवाराह रूपानं खालच्या बाजूला गेले आणि हंस रूपानं ब्रह्मदेव वरच्या बाजूला गेले. आता हे भगवान स्वरूप शंकराचं स्वरूपच असं आहे, त्याला सुरुवातही नाही त्याला शेवटही नाही. त्याच्यामध्ये सगळं येतं आहे, काल संख्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, त्याला सुरुवातही नाही शेवटही नाही. कोणाला सापडेना. भगवान विष्णू बरेच वर्ष चालत होते, त्यांनाही सापडलं नाही, ब्रह्मदेवालाही सापडलं नाही. पण भगवान विष्णूने ठरवलं आता जायचं आणि कबुली द्यायची की मला सापडलं नाही. पण ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी लबाडी केली. ब्रह्मदेवाला वाटलं श्रेष्ठत्व तर ठरवलंच पाहिजे. आता इथं कोण पाहिलं का नाही शेवट? पण त्यानं तिथं केतकीचं फूल होतं. त्या केतकीच्या फुलाला सांगितलं भक्त माझ्या बाजूनी साक्षी द्यायची. तिथं आले. पुन्हा भगवान विष्णूने आधी सांगितलं, मी खरं मान्य करतो, आज्ञानी आहे, मला याचं शेवटही सापडला नाही आणि मला याची सुरुवातही सापडली नाही. ठीक आहे. ब्रह्मदेवानं मात्र सांगितलं मला याचा शेवट सापडला. बरं, माझ्यावर विश्वास नसेल तर या केतकीच्या फुलाला विचारा. हे म्हणल्याबरोबर ब्रह्मदेव खोटं बोलल्याबरोबर त्या अग्निस्तंभातून भगवान शंकर पंचानन रूपानं प्रगट झाले आणि ब्रह्मदेवावरती ओरडले, म्हणले लाज वाटली पाहिजे, देवता आहात, या सृष्टीला निर्माण करणारे आहात आणि खोटं बोलताय. तुम्हाला मी शाप देतो की इथून पुढं तुमची सृष्टीवरती कोणी मंदिर बांधणार नाही आणि तुमची पूजा केली जाणार नाही. ब्रह्मदेवाचं सृष्टीवरती कोणतंही मंदिर नसण्याचं आणि त्यांची पूजा न करण्याची अनेक कारणे आहे, त्याच्यामधलं हे एक कारण आहे, खोटं बोलले. दुसरं, केतकीचं फूल खोटं बोललं म्हणून त्याला शाप दिला की माझ्या पूजेमध्ये तुला स्थान नसणार. म्हणून भगवान शंकराच्या पूजेमध्ये केवड्याचं फूल चालत नाही, हे त्याला दिलेलं शाप आहे. मग पुन्हा वरदान मागितलं, आम्हाला माफ करा, पण काहीतरी आम्हाला वरदान द्या. त्याला ब्रह्मदेवाला सांगितलं मी तुम्हाला माफ करतो, कृपाळू आहे, दयाळू आहे भगवान महादेव. त्यांनी सांगितलं सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. केतकीच्या फुलाला सांगितलं माझे जरी पूजेमध्ये तुला स्थान नसलं तरी बाकी देवतांच्या पूजेमध्ये तुला स्थान असेल. म्हणून हरतालिकेच्या दिवशी ज्यावेळेला आपण पार्वती मातेचं पूजन करतो त्यावेळेला शिवलिंगावरती ते फूल वाहिलं जात नाही, तर त्या शिवलिंगाच्या खालच्या बाजूला म्हणजे पार्वती मातेवरती ते फूल वाहिलं जातं. शिवलिंग जर आपण पाहिलं तर वर एक साळुंक आहे आणि खालचा सपाट भाग आहे, त्यामध्ये दोन देवता आहेत. जे लिंग आहे ते भगवान शंकर आहेत आणि खाली जी सपाट भाग आहे ती पार्वती माता आहे. म्हणून बघा, नेहमी पूजन करत असताना भस्म हा वरती शिवलिंगाला लावला जातो आणि कुंकू हळद हे वाहताना खाली वाहिलं जातं, वरती व्हायचं नसतं. ते पार्वती मातेला खाली व्हायचं, वरती मात्र भस्म व्हायचं. हे सगळं झालं, पण भगवान विष्णूवरती भगवान महादेव इतके प्रसन्न झाले की स्वतःचं आज्ञान कबूल केलं. त्यावेळेला भगवान विष्णूला वरदान दिलं की इथून पुढं तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहाल आणि मी तुमच्या हृदयामध्ये राहाल, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणून हे दोनही देवता एकमेकांची पूजक आहे. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. महादेव भगवान शंकराचं पूजन करतात, आपलं भगवान रामाचं पूजन करतात आणि राम प्रभू मात्र भगवान महादेवाचं पूजन करतात. हे दोनही देव एकमेकांना पूजा करणारे, दोघंही एकमेकाचे उपासक आहे, दोघंही एकमेकांना आराध्य अशा आहेत. ज्या ज्या वेळेला राम अवतारामध्ये भगवंताला युद्ध करण्याची वेळ आली त्या त्यावेळेला राम अवतारामध्ये भगवंताने आधी भगवान शंकराची पूजा केलेली आहे.
ज्यावेळेला लंकेवरती आक्रमण करायचे त्यावेळेला भगवान श्री रामचंद्रांनी शिवलिंगाची स्थापना करण्याचं ठरवलं. ऐका, मुहूर्त काढला. आता शिवलिंग कुठून आणायचं म्हणून ते शिवलिंग काशीवरून आणण्याकरता हनुमंतरांना तिकडे पाठवलं. पण ते शिवलिंग यायला वेळ झाली, इकडं मुहूर्त टाळायला लागला. म्हणून भगवान श्री रामचंद्रांनी वालुकामय शिवलिंग तयार केलं, वाळूचं शिवलिंग तयार केलं. आजही आपण रामेश्वरमला गेलो तर तिथं जे शिवलिंग आहे ते वालुकामय शिवलिंग आहे. वालुकामय शिवलिंग तयार केलं, त्याची प्राणप्रतिष्ठा झाली. पण आता लोकांनी विचारलं याचं नाव काय? रामांनी सांगितलं नाव काय ठेवायचं? मी स्थापन केले, माझा देव आहे, मी त्याची पूजा करतोय म्हणून रामेश्वर. रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. झालं का एवढ्यावरती? एवढ्यावर भागलं नाही. हे ऐकल्याबरोबर त्या शिवलिंगातून भगवान शंकर प्रगट झाले. म्हणले ऐका, तुम्ही काय केलंय? शिवलिंगाची स्थापना केली, इथपर्यंत तुमचं काम आहे. नाव ठेवण्याचं काम तुमचं नाही आहे. नाव काय ठेवायचं ते मी ठरवणार. माझं स्थापना केली ना, मग मी नाव ठरवणार. काय ठेवणार तुम्ही नाव? मी नाव रामेश्वरच ठेवणार. मग तुम्हाला फरक कुठं पडतोय? फरक मला अर्थामध्ये पडतोय. तुम्ही काय सांगितलं? रामाचा ईश्वर म्हणून रामेश्वर. त्याचा तसा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की ज्याचा ईश्वर राम आहे तो रामेश्वर आहे. काही क्षणापूर्वीच आपण कथा ऐकली की ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामधून श्रेष्ठतेवरून वाद झाला. मोठो का तू का मी? पण इथं मात्र मोठे तुम्ही आहात, मी लहान आहे, याच्यावरून वाद आहे. भगवान महादेव म्हणतायत नाही तुम्ही मोठे आहात, मी तुमची उपासना करतोय, मी तुमचा सेवक आहे. भगवान राम म्हणतायत नाही तुम्ही माझे देव आहात, मी तुमची उपासना करतोय. भगवान रामाना अर्थ केला रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. पण भगवान महादेव म्हणले असं नाही, ज्याचा ईश्वर राम आहे तो रामेश्वर आहे. ऐका, विद्वान मंडळी म्हणली तुम्ही दोघेही वाद करू नका. एकानं स्थापन केलं त्याचंही काम झालं. बरं, ज्याची स्थापना केली महादेव तुमचंही काम झालं. तुम्ही अर्थ लावू नका. आता अर्थ लावायचं काम आमच्यासारख्या विद्वानांचं काम आहे. काय अर्थ लावता? अर्थ याचा एवढंच आहे, रामच ईश्वर आहे असा रामेश्वर शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे राम हाच शंकर आहे आणि शंकर हाच राम आहे, दोघांमध्ये भेद नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्या शंकरामध्येच पांडुरंगाला पाहतात, पांडुरंगामध्ये शंकराला पाहतात. म्हणून म्हणतात देवा तुम्ही विश्वनाथ आहात, अभंगाचं प्रथम. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, नाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. हे तुम्ही विश्वनाथ, दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ, दिन रंग मी अनाथ, दिन रंग मी अनाथ. हो, जगद्गुरु त्या एकाच स्वरूपाला दोन नावानं हाका मारतात. कधी त्याला पांडुरंग म्हणतात तर कधी त्याला महादेव म्हणतात. आजच्या अभंगामध्ये त्याला महादेव स्वरूपानं पाहताना म्हणतायत तुम्ही विश्वनाथ आहात. ऐका, तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुकोबाराय प्रत्येकाकडे बोलताना वेगवेगळ्या भाषेनं बोलतात. तुकोबाराय देवाबरोबर बोलताना आणि संतांबरोबर बोलताना त्यांना आदरार्थी वापरतात आणि स्वतःला मात्र कनिष्ठ म्हणून घेतात. ज्याच्या ठिकाणी संतांचं वर्णन केलंय, देवाचं वर्णन केलंय, तिथं तुकोबाराय म्हणतात तुम्ही आहात, पण मी मात्र कसं आहे, साधारण आहे, मी केवळ आहे, तुमच्या पुढे यत्किंचित आहे. पण तेच तुकोबाराय ज्या वेळेला लोकांबरोबर बोलतात,
लोकांमधल्या एखाद्या घटकाबरोबर बोलतात किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर बोलतात. एकटे जरी बोलत असले तरी तुकोबाराय स्वतःला आम्ही म्हणून घेतात. आम्ही ज्या वेळेला देवाबरोबर बोलतात त्यावेळेला स्वतःला काय म्हणतात? मी. तुम्ही विश्वनाथ, दिनरंक, मी अनाथ, मी म्हणून घेतलेले. पण ते मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, देवाबरोबर बोलताना स्वतःला मी म्हणून घेतलं. पण तेच तुकोबाराय ज्या वेळेला समाजामधल्या कोणत्याही घटकाशी, अगदी या समाजामधल्या एखाद्या राजाबरोबर जरी बोलत असतील तरी तुकोबाराय त्याच्याशी स्वतःला आदरार्थी बोलून घेतात. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. किंवा एखाद्या स्त्रीला तुकोबारायांकडे पाठवले की त्यांचं हनन करण्याकरता, चारित्र्य हनन करण्याकरता, तेव्हा तुकोबाराय त्या स्त्रीला म्हणतात, ऐक मी तसा नाही आहे, मी म्हणजे मी नाही, आम्ही तसे नाही बरं, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे नो हे आम्ही विष्णुदास तैसे नो हे आम्ही विष्णुदास. जाई व तुम्हा ते न करी सायास, 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 जाई हो 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 तुम्हा ते न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हो आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे. जाई व तुम्हा ते न करी सायास, जाई व तुम्हा ते न करी सायास, जाई व तुम्हा ते न करी सायास, जाई व तुम्हा ते न जाई करी हो तुम्हा ते न सायास, करी सायास, जाई हो तुम्हा ते न करी सायास, जाई हो तुम्हा ते न करी सायास, जाई हो तुम्हा ते न करी सायास. ओ विचार करा, जगद्गुरु तुकोबाराय भंडारा भामचंद्र डोंगरावरती एकट्यानं साधना करतायत, एकांतामध्ये साधना करतायत आणि त्या साधनेमध्ये भंग आणायचा आहे, त्यांचं चारित्र्य हनन करायचं आहे म्हणून कोण्यातरी वैर्यानं तुकोबारायांकडे एका स्त्रीला, एका वेश्याला पाठवले आणि ती वेश्या, ती स्त्री तुकोबारायांपुढं कामाची याचना करते, प्रणयाची याचना करते. त्यावेळेला तुकोबारायांना तिचं उत्तर आहे. तुकोबाराय तिला म्हणतात, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आता तुकोबाराय कुठं होते? भंडारावर डोंगरावरती एकटेच आहेत. पण तुकोबाराय का म्हणतात, मी तसा नाही, असं नाही म्हटले, आम्ही तसे नाही आहेत. म्हणजे काय, ज्या वेळेला तुकोबाराय समाजामधल्या एखाद्या घटकाबरोबर बोलतात किंवा समाजाशी बोलतात त्यावेळेला तुकोबाराय स्वतःला मी नाही म्हणून घेत, आम्ही म्हणून घेतात, आम्ही म्हणून घेतात. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हे समाजाला सांगताना आम्ही, पण देवापुढं मात्र मी, स्वतःला मज आणि मी याच उपाधाने तुकोबारायनं म्हणितले. का? देवापुढं संतांपुढं मी कमी आहे, मी खूप कमी आहे. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, तुम्ही काय आहात? तुम्ही विश्वनाथ आहात. ऐका, भगवान महादेवांना अनेक नावं आहेत. जसं भगवान विष्णूची सहस्रनामं सांगितली जातात जनार्दन महाराज, तशीच भगवान शंकराची सुद्धा सहस्रनामावली आहे.
अनेक नावं आहेत. मग इतकी नावं इतकी कार्य का बरं? त्याचं कारण आहे ज्या ज्या वेळेला जे जे काम करायचं त्या वेळेला भगवान शंकराला ती नावं पार पडलेली आहेत, ती नावं लागलेली आहेत. जसं एकच व्यक्ती, तो व्यक्ती ज्या वेळेला दुकानामध्ये बसतो त्यावेळेला त्याला नाव असतं दुकानदार, बरं का हरिभाऊ. तोच व्यक्ती गाडी चालवायला लागला की त्याला नाव येतं ड्रायव्हर. जर त्याला वाजवता येत असतं तो वाजवायला लागला की तोच वादक झाला. त्याला गाता आलं, गायला लागला की तोच गायक. जर हुकून चुकून त्याला कीर्तन करता आलं, फेटा बांधला तर तोच कीर्तनकारी. व्यक्ती एकच, पण कार्यभेदानं कार्यपरत्वानं त्याला वेगवेगळी नावं येतात. तसंच भगवान शंकराला अनेक नावं आहेत, अनेक नावं आहेत. ऐका, भगवान शंकराचं पहिलं नाव सांगितलं जातं भव. भव म्हणजे काय? ज्या वेळेला या सृष्टीला भगवान शंकर उत्पन्न करतात त्यावेळेला त्यांना नाव येतं भव. भूभवती या धातूपासून शब्द तयार झालेला आहे, म्हणजे त्या जन्माला येणे होणे. भगवान शंकर भव होतात आणि त्यांची पत्नी भवानी रूपानं तिथे येते, भवानी रूपानं येते. म्हणून आपण श्लोकामध्ये म्हणतो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितन नमामि. भवम भवानी सहितम म्हणजे भगवान परमात्मा सृष्टीला उत्पन्न करतात, भव होतात आणि त्यांची पत्नी भवानी होते. तेच भगवान परमात्मा सृष्टीचं पालन करतात त्यावेळेला त्यांना नाव येतं मृड आणि त्यांच्या पत्नीला नाव येतं मृडानी. मग आता ठरलेले, जर सृष्टी उत्पन्न झालेली तर तिला कधीतरी मरावं लागणार आहे. म्हणून या सृष्टीला ज्यावेळेला भगवान शंकर मारतात, संहार करतात, त्यावेळेला त्याच भगवान शंकराला नाव येतं शंकर. शंकर, शंकर म्हणजे काय? शम अधिक कर. शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे करणारा, सुखी करणारा असा देवता म्हणजे शंकर. काय अर्थ आहे शंकर? आपण नेहमी म्हणतो शंकर शंकर, पण शंकर म्हणजे काय? जो सुखी करतो. कसा सुखी करतो? सगळ्या सृष्टीचा नाश करतो, मारतो आणि सुखी करतो. अरे तुम्ही म्हणाला मारतो म्हणजे सुखी करतो. मारतो म्हणलं की आपल्या डोक्यापुढे पुढं काय आलं? मृत्यू. मृत्यू म्हणलं की आपल्याला वाटतं मृत्यू म्हणजे सगळ्यात मोठं दुःख. आपल्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख कोणते? मृत्यूचं दुःख. मग भगवान शंकर जर मृत्यू देतात, मग ते भगवान शंकर सुख कसं काय देतात? तर ऐका, मृत्यू ही घटना वास्तविक सुखदायी आहे, सुखदायी आहे. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. मृत्यू म्हणजे काय? जीर्ण झालेलं शरीर सोडून नवीन शरीर मिळणं, तर याला मृत्यू म्हणायचं. आत्मा मरत नाही, जीवात्मा मरत नाही. हे शरीर आता कामातून गेलेलं आहे की जे शरीर तारुण्यामध्ये त्याचे डोळे 200-200 मीटरवरचं पाहायचे, ज्याचा आवाज तार सप्तकामध्ये जायचा तारुण्यामध्ये, तोच आवाज आता म्हातारपणामध्ये खर्जीमध्ये सुद्धा सहज लागत नाही. जी मान उभ्या अशी डोलायची तारुण्यामध्ये, तीच मान म्हातारपणे न विचारता नाही नाही म्हणते, काहीच नको. हो, जे गुडघे आपलं तारुण्यामध्ये वारी करायचे तेच गुडघे आता म्हातारपणे घराच्या बाहेर निघून देत नाही. असे गुडघे, असं शरीर सोडून द्यायचं, नवीन शरीर घ्यायचं. मला सांगा, मृत्यू चांगला का वाईट? ज्ञानोबांच्या शब्दात विचारतो. ज्ञानोबा सांगतात, एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती खराब झालेले कपडे काढून घेतले आणि त्याला चांगले कपडे दिले तर त्याला आनंद वाटेल का दुःख वाटेल? काय वाटेल? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. ज्ञानोबा सांगतात, वासांसी जीर्णानी यथा विहाय. जसं नवीन कपडे घालायचे, जुने टाकून द्यायचे. हे माणसाला जसं चांगलं वाटतं, तसं जुना झालेला देह, ज्याची आता काही किंमत राहिली नाही, घरामध्ये कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये पडून राहतोय, तो देह टाकून द्यायचा आणि चांगला शरीर मिळायचं. हे चांगलं का वाईट? मग मृत्यू चांगला का वाईट? अहो बोला, लगेच नाही येत तो. कीर्तनामध्ये यायला एवढे कुठे तुम्ही भाग्याचे. चांगला का वाईट? चांगला आहे. म्हणून भगवान शंकर मृत्यू देतात म्हणजे भगवान शंकर सुखी करतात. शंकर भव म्हणजे उत्पन्न करणारे, मृड म्हणजे सांभाळणारे आणि शंकर म्हणजे नाश करणारे. महादेव म्हणजे सगळ्या व्यापक तत्वामध्ये विचरण असणारे, सगळीकडे भरलेले असं तत्व म्हणजे महादेव. सगळ्या देवांचे देव असणारे. यतोवा इमानी भूताने जायन्ते येन जाताने जीवंती यत्पर्यंत अभिसं विशंती तद ब्रह्म तद विजिज्ञासस्व. सगळीकडे भरलेलं तत्व आहे. म्हणून मंदिरामध्ये आपण गेलो की आपण म्हणतो हर हर महादेव. हर हर महादेव म्हणजे काय? हे भगवंता, सगळीकडे व्यापक असणाऱ्या तत्वा, हे परमात्म्या. हर हर काय? हर हर म्हणजे हरण करणारा. माझ्या दुःखाचं हरण करा, माझ्या पापाचं हरण करा. हर म्हणजे हिरावून घेणारा. माझ्या दुःखाचं हरण करा, माझ्याकडं असणारं पाप काढून घ्या. हर हर महादेव.
असं त्या भगवान शंकराचे अनेक नावं, त्या अनेक नावांचे अनेक अर्थ आहेत. विषय आला आणि पुढं शिवरात्री आली म्हणून सांगतोय. उगाच मला काही वेळ घालवायचा म्हणून सांगत नाही. शिवरात्री येते, शिवरात्रीपर्यंत आपलं मन शिवमय व्हावं आणि त्या शिवरात्रीचं अजून जास्त फळ आपल्या पदरामध्ये पडावं म्हणून भगवान महादेवांचं वर्णन करतोय. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, तुम्ही विश्वनाथ आहात, विश्वस्य नाथ हा विश्वनाथ हा. विश्वाचे जे मालक त्यांना नाथ, नाथ शब्दाचा अर्थ आहे मालक, पती, स्वामी. मालक म्हणजे काय? मालक शब्दाच्या 3 व्याख्या आहेत. मालक म्हणजे त्याच्या इच्छेनं सगळं घडलं पाहिजे, ऐका. दुसरी गोष्ट, त्याला काही स्वतः करावं नाही लागलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या ताब्यामध्ये राहिलं पाहिजे. हे ज्याच्याकडं असतं त्याला मालक म्हणतात. काय? त्याच्या इच्छेनं सगळं घडलं पाहिजे, त्याला स्वतःला काही करावं नाही लागलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या सगळं ताब्यामध्ये राहिलं पाहिजे, त्याला मालक म्हणतात. आता विचार करा, आपण ज्या ज्या गोष्टींचं स्वतःला मालक म्हणून घेतो, खरंच आपण त्याचे मालक आहोत का? बाकी संपत्ती, घरदार, शेतीचं द्या सोडून, ज्या शरीरावरती आपण अभिमान, अहंकार करतो, ते शरीराचे तरी आपण मालक आहोत का? विचार करा. आहे का मालक? आपल्या इच्छेनं चालतंय का? ते खोक म्हणलं की खोकावं लागतंय, ते आजारी पडलं की झोपावं लागतंय, त्याच्या इच्छेनुसार चालावं लागतंय का आपल्या इच्छेनुसार चालतंय? ते त्याच्या इच्छेनं चालले. बरं, आपल्या ताब्यात आहे का? आपल्या ताब्यात नाही. किती माणूस म्हणला मी हे सगळं सोडून देतो, पण एकदा का समोर आलं की पुन्हा घ्यावंच वाटतं. मग कोणाला काय घ्यावं वाटेल तो ज्याचा त्याचा विषय, पण प्रत्येकाचं शरीर ताब्यात नाही, ते त्याचे मालक नाहीत. पण ज्ञानोबा सांगतात, भगवान विष्णू, भगवान महादेव या सृष्टीचे मालक आहेत. कसे मालक आहेत? ऐका. मालक शब्दाचा अर्थ सांगितला ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायामध्ये. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासच शरणम सूर. त्याच्यावर बोलताना ज्ञानोबाराय सांगतात, भगवान परमात्मा कसा आहे? म्या बोलविल्या वेद बोले, तुझी जय हो. सत्तेने, तुझी सत्तेने वेद से बोलने, तुझी सत्तेने, तुझी सत्तेने, तुझी सत्तेने सूर्याशी उगवले, तुझी सत्तेने, तुझी सत्तेने, तुझी सत्तेने वेद से बोलने, तुझी सत्तेने, तुझी सत्तेने, तुझी सत्तेने सूर्याशी बोलले, तुझी सत्तेने सूर्याशी चालने, तुझी बळे, सूर्याशी चालने, तुझी बळे. ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ. सूर्याची चालने, तुझी सत्ते, सूर्याची चालने, तुझी सत्ते. ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू नामदेव महाराजांनी त्या परमात्म्याचं वर्णन करताना सांगितलं, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या सत्ते. सूर्याशी. ज्ञानोबाराने वर्णन करताना सांगितलंय, पर्वती बैसकाना संडावी, समुद्री रेखा नो लंडावी, पृथ्व्या भूते व्हावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाचे चालिता, म्याचे नियामेला साता, काळू ग्रासी तसे भूता, या म्हणया गते पंडुसुता समर्थ जायची, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. तुकोबारांनी त्याला काय म्हटलं इथं? विश्वनाथ. आणि ज्ञानोबारांनी काय म्हटलंय? ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ.
जगाचा नाथ. त्याच्या सगळं त्याच्या सत्तेनं होतंय. त्याच्या सत्तेनं समुद्र आपली रेखा ओलांडत नाही. ऐका, विज्ञानानं सिद्ध केलंय की या पृथ्वीवरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. तर मला सांगा, एखादा ग्लास घेतला, त्या ग्लासामध्ये पाण्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये जर मातीचं एखादं ढेकूळ टाकलं तर काय होतं? किती वेळ लागतो ते ढेकूळ विरायला? किती वेळ? काही क्षण लागतात. मग आजपर्यंत 29% जमीन असून ती 71% पाण्यामध्ये का बरं जिरली नाही? का बरं विरली नाही? त्याचं कारण ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायात सांगितलं, मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्री महाजळी हे पासूची ढेपुळी विरेची ना. ज्ञानोबारे सांगतात, स्वतः भगवान परमात्मा त्या समुद्राच्या तळापाशी बसलेला आहे आणि त्या समुद्राला आज्ञा केलेली आहे की याला स्वतःमध्ये घ्यायचं नाही. पर्वताला सांगितलं ही जागा सोडायची नाही, ही आज्ञा माझी. आणि या आज्ञेनं ज्याचं चालतं त्यालाच तर खरं मालक म्हटलं जातं. आपल्या आज्ञेनं काहीच चालत नाही, त्याच्या आज्ञेनं चालतं. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुम्ही विश्वनाथ आहात, पण मी कसा आहे? दीन रंक मी अनाथ. मी दीन आहे. दीन म्हणजे काय? दीन म्हणजे व्याकुळ. इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे हा अर्थ नाही. दीन म्हणजे मी व्याकुळ आहे, भुकेलेलो आहे. कशाचा व्याकुळ आहे? मी तुमच्या स्वरूपाच्या साक्षात्काराचा व्याकुळ आहे, भुकेलेला आहे. मला भूक लागलेली. कशाची भूक लागलेली आहे? मला तुम्हाला पाहण्याची भूक लागलेली आहे. त्याच्याकरता मी दीन झालेलो आहे. बरं, मी रंक आहे. रंक म्हणजे मी भिकारी आहे. भिकारी. भिकारी कोणाला म्हटलं जातं? ज्याला भरपूर नातेवाईक असतात त्याला. हां, बरं, आपल्यापैकी कोणाला विचारलं तुमचं कोणी सांगतं का की बाबा तो आळंदीमध्ये चौकामध्ये बसणारा तो भिकारी तो माझ्या खूप जवळचा आहे? सांगतं का कोणी असं? त्याचं आणि माझं दररोजचं उठणं बसतं सांगतं का कोणी? असलं तरी सांगत नाही का? भिकाऱ्याशी कोणी संबंध सांगत नाही. ज्ञानोबारा सांगतात, निकवड्या निष्ठुरा उभगे जे जेवी सोयरा. सोयरा जरी असला आणि जर संपत्तीमध्ये कमी असला तरी लोक नातं सांगत नाहीत. लोक नातं सांगत नाही. तुकोबारांनी हे वर्म जाणलं की ही लोक पैशामुळं मागं येतात, पैशामुळं आपलं म्हणून घेतात. मग ही लोक जर आपल्यापासून दूर जायची असेल तर आपण भिकारी झालेलं बरं आहे. पण तुकोबारांनी कारण दिलं, व्हावया भिकारी आम्हा हेची कारण अंतरोनी जन जावे दोरी. भिकाऱ्यापाशी लोक राहत नाही आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही भिकारी झालो. पण कोणाचे भिकारी? देवाच्या दारातले भिकारी झालो आम्ही. दीन रंक आणि मी अनाथ आहे. अनाथ म्हणजे मलाही कोणी मालक नाही आहे आणि मीही कशाचा मालक नाही आहे. मी तुमच्याकडे याचना घेऊन आलेलो आहे. तुमच्याकडे भरपूर काही आहे, पण थोडं द्या मला. काय द्या? मला कृपा द्या थोडीशी. अभंगाचं दुसरं कृपा कराल तो थोडी, कृपा कराल तो थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल तो थोडी, कृपा कराल तो थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पायी भराल भराडी, पायी पडाल भराडी, कृपा कराल तो थोडी, कृपा कराल तो थोडी, कृपा कराल तो थोडी. पायी पडिल भराडी, पाया पडिल भराडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. हो, तुम्ही विश्वनाथ आहात. मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे, पण माझ्यावर तुम्ही कृपा करा. पण ऐका, तुकोबारा देवापुढं स्वतःला दीन म्हणून घेतात, व्याकुळ म्हणून घेतात. देवापुढं स्वतःला रंक म्हणजे भिकारी म्हणून घेतात. आणि तिसरी गोष्ट, देवापुढं स्वतःला अनाथ म्हणजे कोणाशी काही संबंध नसणारा असं मला अनाथ म्हणून घेतात. का बरं असं करतायत? त्याचं कारण आहे, देवापुढं आपलं अज्ञान प्रगट करावं. ऐका, आमचे वंदनीय गुरुवरे प्रातस्मरणीय श्री जंगले महाराज शास्त्री सांगतात, माणसानं आपलं केलेलं पाप, आपलं केलेलं अज्ञान हे सगळं देवापुढं नाहीतर समाजापुढं नाहीतर मनापुढं प्रगट करावं. तिघांपुढं प्रगट करावं. एकतर देवापुढं समाजापुढं करावं, नाही जमलं देवापुढं करावं, नाही जमलं तर निदान मनामध्ये तरी कबूल करावं. समाजापुढं कबूल करावं. समाजापुढं कबूल करण्या एवढे आपण तेवढे नाही करू शकत. अहो, समाजामध्ये आपण पुण्यवान म्हणून घेणारे लोक आहेत. समाजाने आपल्याला मानलं पाहिजे म्हणून आपण नाही त्या उपाध्या लावणारे लोक आहे. आपण काय समाजापुढं कबूल करणार आहे? समाजापुढं आपण कबूल करू शकत नाही. ते तुकोबारांनी कबूल करावं. देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत आहे वेळ.
कुठं म्हणले तुकोबार आहे, समाजापुढं म्हटले मी चांडाळ आहे. एकदा नाही म्हटले, दोनदा म्हणले चांडाळ. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. कोणी म्हणावं, ज्या तुकोबाऱ्यांचा रात्रंदिवस, ज्या तुकोबाऱ्यांचं स्वप्न, जागृती आणि झोप हे सगळं पांडुरंगाच्या चिंतनामध्ये चाललं होतं, तेच तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात, देवा तुला आठवता नाही आलं रे मला. नाही आठविले वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत. कुणी म्हणावं तुकोबाराने म्हणावं. हे तुकोबारांचं सामर्थ्य त्यांनी समाजापुढं प्रगट केलं. ऐक जाऊ द्या, आपल्याला समाजापुढं प्रगट करता येत नसेल, निदान देवापुढं तरी प्रगट करावं की देवा मी असा आहे बाबा, माझा स्वीकार कर. पण आपण देवापुढंही प्रगट करत नाही. आपण देवापुढं सुद्धा आपली प्रौढी घेऊन जातो, मी असा आहे मी तसा आहे. देवापुढे आपण प्रगट करत नाही. ऐका, देवापुढं जरी प्रगट नाही करता आलं ना, तर निदान मनामध्ये तरी प्रगट करावं. रात्री झोपताना झोपलं ना, फक्त एकदा मनामध्ये विचार करावा, देवा मनामध्ये म्हणावं की जे चाललंय ते चुकीचं चाललंय, मी करतोय ते चुकीचं आहे, पण याच्यातून मला लवकरात लवकर बाहेर काढ. हा अनुताप, हा पश्चाताप ही आपल्या परमार्थाची पहिली पायरी ठरेल. हे जर घडलं नाही तर आपल्या परमार्थाला सुरुवात नाही. म्हणून तुकोबारा जगापुढं मला जगानं काही म्हणू दे, जग मला जगद्गुरू म्हणत असेल, जग मला स्वामी म्हणत असेल, जग मला सच्चिदानंद म्हणत असेल, पण मी तसा नाही. मी कसा आहे, मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे. पण तुम्हाला पाहिजे काय, तुकोबारा सांगतात कृपा करा माझ्यावर, जास्त करू नका, थोडीच कृपा करा. ऐका, थोडी कृपा करा. थोडी का बरं? कारण तुमच्या थोड्या कृपेमध्ये सुद्धा माझ्या जन्माचं साफल्य दडलेलं आहे. ऐका, तुम्ही थोडी जरी कृपा केली ना तरी माझा जन्म सफल होऊन जाईल. मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा अमृत सापडलं, अमृत बरं का, आजचे पंक्तीदार दोघं जण आहेत, त्या दोघांना ते अमृत सापडलं, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र. आता एकाला काय झालं, घडाभर सापडलं, त्याने घडाभर पिऊन घेतलं. तर घडाभर अमृत प्याल्यानंतर काय होईल, कळशीभर काय परिणाम होईल फाले महाराज? अमरत्व प्राप्त होईल. शिंदे बाबा बरोबर. मग आता मला सांगा, आता थोडंसंच राहिलं होतं, उगाच किती ओंजळीभरच राहिलं होतं, आणि ती ओंजळीभर दुसऱ्या पंक्तीदाराला मिळालं. आता त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम काय होईल? ओंजळीभर अमृत घेतलं, त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम सुद्धा अमरत्वच. कळशीभर जरी पेलं तरी परिणाम अमरत्वच, आणि थोडं ओंजळीभर पेलं तरी त्याचा परिणाम अमरत्वच. ज्ञानोबारा सांगतात, अमृताच्या सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतल्या. एखाद्या, अहो मी तरी किती म्हणलं, जास्तीत जास्त कळशीभर म्हणलं. ज्ञानोबारा म्हणले एखाद्याला समुद्र सापडू द्या अमृताचा, अमृताच्या सागरी, आणि मी कमीत कमी किती म्हणलं, ओंजळीभर म्हणलं. ज्ञानोबारांनी त्याच्यापेक्षा कमी केलं. ज्ञानोबारा म्हणलं चूळभर, फक्त चूळभर. तेची दे सामर्थ्य लहरी चुळी घेतली. म्हणजे अमृत थोडं जरी घेतलं तरी अमरत्व आहे, आणि अमृत जास्त जरी घेतलं तरी अमरत्व आहे. तसं भगवंताची कृपा किती झाली याला महत्त्व नाही, झाली याला महत्त्व आहे. तुकोबारा म्हणतात, किती का होईना थोडी जरी केली ना, तुमच्या थोड्या कृपेमध्ये माझ्या जीवनाला सफलत्व देण्याचं सामर्थ्य. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. बराडी म्हणजे भुकेनं व्याकुळ, बराडी म्हणजे भराडी नाही बरं, बराडी. बराडी म्हणजे भुकेनं व्याकुळ, तुमच्या दर्शनाला आसुसलेला असा मी व्याकुळ आहे, मला तुम्ही द्या. आणि मला तुम्ही जरी दिलं ना तर तुम्हाला काही फरक पडत नाही, तुमच्याकडे काही कमी नाही आहे. अभंगाचं तिसरं चरण. काय उने तुम्हा पाशी, 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 काय उने तुम्हा पाशी. काय उने तुम्हा पाशी, जय हो. काय उने तुम्हा पाशी, काय उने तुम्हा पाशी, काय उने तुम्हा पाशी. काय
तुम्हा पाशी मी तो अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी मी तो अल्पाची संतोषी रखुमाये विठोबा रखो टाळी वाजवा भजन करा मंडळी टाळी वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई 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 चला रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वांनी इथं गजर करा एक साथ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जो नारायण महाराज की जय ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई ठोबार घुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा 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 कायवने तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी. ऐका वेळ संपलेली आहे पण जगद्गुरु तुकोबारा देवाला म्हणतात देवा तुमच्याकडे काय कमी आहे. तुम्ही देव आहात भगवंत आहात भगवंत शब्दाचाच अर्थ आहे. ऐका यशस्वी औदर्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. तुमच्याकडं सगळं काही आहे यश आहे श्रेय आहे औदार्य आहे सगळं काही तुमच्याकडं सगळं भरून आहे. तुमच्याकडं कशाचीच कमतरता नाही आहे. मला दिल्यानंतर तुमच्याकडं काहीच कमी पडणार नाही आहे. असं काही नाही आहे की तुम्ही जर मला काही दिलं तर तुमच्यामधून काहीतरी कमी व्हावं. वास्तविक तुम्ही जर मला काही दिलं तर तुमच्या भांडारामध्ये त्याची काहीच कमतरता जाणवणार नाही. म्हणून काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी. मला मात्र थोडंच लागते. काय लागते मला तुमची कृपा लागते. ऐका मला तुमची कृपा लागते मला तुमची कृपा लागते. ऐका जगद्गुरु तुकोबारायांना देवाना विचारलं अहो तुकोबाराया या जगामध्ये कृपेचे अनेक अर्थ आहेत. कोणी कशाला कृपा म्हणतं कोणी कशाला कृपा म्हणतं. एखाद्याला लॉटरी लागली तरी त्याला वाटतं देवाची कृपा आहे. एखाद्याचं लग्न झालं त्यालाही वाटतं देवाची कृपा आहे. एखाद्याच्या साध्या बोरला जरी पाणी जरा लागले विहिरीला पाणी तरी त्याला वाटतं देवाची कृपा आहे. मग तुमच्या कृपेचा नेमका अर्थ काय आहे. तुकोबारा सांगतात जगाला कृपा कोणत्याही अर्थानं वाटू दे. जगाला बाकीच्या गोष्टींचं घेणं देणं असेल मला आता त्या गोष्टींचं काही लालसा राहिलेली नाही आहे. इच्छा राहिलेली नाही. मला संपत्ती नको मला सत्ता नको मला ऐश्वर्य नको. मग मला काय पाहिजे देवा मला तुमचं प्रेम पाहिजे. तुमची प्रेमरूपी कृपा माझ्यावर हवी. का कारण या जगामध्ये बाकीच्या गोष्टी प्रारब्ध अनुकूल झाल्यानंतर मिळतील सुद्धा. सत्ता मिळेल संपत्ती मिळेल प्रारब्ध प्रतिकूल झाल्यानंतर त्या गोष्टी निघूनही जातील.
ठीक आहे, पण देवा या जगामध्ये प्रेम मात्र मिळत नाही. लोक सगळं देतील पण प्रेम देण्याची लायकी लोकांची नाही आहे. देवा तू मला ते प्रेम द्यावं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा देवा तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा प्रेमे भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी थोडी कृपा कराल ते थोडी प्रेम भातुके पाठवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी थोडी कृपा कराल ते थोडी पायी पडालो बराडे पायी पडलो बराडे पायी पडलो पडलो पायी पडलो बराडे पायी पारना पडलो बराडे 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 पायी पडलो बराडे गरे गरे ने गरे गरे सा गरे गरे मा पडलो दप मधप दप मधप मगरे दप ददप मधप मधनी पडलो बराडी पडलो बरा
बराडी 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 पाया पडलो पाया पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी राम पाया पडिलो बराडी बराडा पाया पडिलो बराडे पाया पडिलो पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी कृपा कराला देव थोडी कृपा कराला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा किंवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. या भंगामध्ये तुकोबारायांनी देवाकडून फक्त प्रेमाची अपेक्षा केलेली की जे प्रेम या जगामध्ये मिळणं दुरापास्त आहे, दुर्लभ आहे, अवघड आहे. जगाकडून त्या प्रेमाची मला अपेक्षा नाही देवा, तुझ्याकडून मला ते प्रेम मिळावं, त्याच्याकरताच तुझी मी सेवा करतोय, त्याच्याकरताच तुझी मी पूजा करतोय की ते प्रेम मला तुझ्याकडून मिळावं आणि तुम्ही मला ते प्रेम देऊ शकता एवढं मला माहिती आहे. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी. यथामती आता अवकाश या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. निश्चितच यामध्ये जे काही चांगलं असेल, गोड वाटलं असेल ते वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री जंगले महाराज शास्त्रीजी आणि वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री रामभाऊजी महाराज राऊत या दोन महात्म्यांचा गुरुप्रसाद आहे, त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीची कृपा आहे. बाकी जे काही चुकलं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत, तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते
करुणी घ्यावे हे तुमते विनवित. असं पुन्हा एकदा या सेवेकरता मला आमंत्रित केलं ते सर्व ग्रामस्थ मंडळी भालुगोडी आणि आमच्या आदरणीय श्री लक्ष्मण बाबा पायी वारकरी या सेवेकरता उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील गुणीजन मंडळी सर्वांचे आभार मानतो. ही सेवा त्या वारकऱ्यांच्या चरणावरती समर्पित करतो की जे वारकरी या ठिकाणाहून महिना पायीवारी करतात त्या सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. निश्चितपणानं प्रत्यक्षपणानं ही सेवा आज ज्यांना वैकुंठवास प्राप्त झाला ते वैकुंठवासी श्री राणूबाबा या ठिकाणाहून पताका घेऊन पंढरपूरपर्यंत पताक्याची सेवा करायचे. आपल्या 96 दिंडीमध्ये पताका घेऊन चालायचे. त्यांना आज देहावसान झालं. अर्थातच ते देह भगवंतामध्ये मिळण्याच्या अगोदरच ज्या वेळेला ते वारकरी झाले त्याच वेळेला ते भगवंताला त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. ते मरणा आईलीच कडे मज मिळून गेले पुढे मग मरणी आणखीकडे जातील केवी. ते मृत्यूच्या अगोदरच देवाला प्राप्त झालेले आहेत. आता फक्त त्यांचा देह पडायचा राहिला होता. तो देह पंचतत्वामध्ये विलीन झालेला आहे. त्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे कोणा कारण हे झालेसे निर्माण देवाचे कारण देव जाणे. ऐका सर्वांना एक सूचना आहे. 2 सूचना तशा. येणारं वर्ष म्हणजे चालू असणारं वर्ष हे जगद्गुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाचं वर्ष आहे. म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला जाऊन 375 वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं अनेक जिल्ह्यांमध्ये तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचे सोहळे त्या ठिकाणी साजरे केले. या वर्षीचा वैकुंठ गमनाचा सोहळा भंडारा डोंगराच्या पायथ्याशी त्या ठिकाणी सोहळा साजरा होणार आहे. त्याच्यामध्ये सम्मिलित होण्याचं सद्भाग्य आपल्या तालुक्याला मिळालेलं तो दिवससुद्धा होळीचा दिवस आपल्याला भेटत आहे. होळीच्या दिवशी आपण घरी पोळी करतोच पण त्या दिवशी भाग्य असं मिळाले की त्या ठिकाणी दररोज 50,000 वारकरी जेवणार आहेत. त्या ठिकाणी अन्नदानाची सेवा आपल्याला मिळालेली आहे. सर्व तालुकाभरातून प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून 11 पुरणाच्या पोळ्या द्यायच्या आहेत. किती? 11 पोळ्या. त्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत सगळीकडे गाडी फिरणार आहे. प्रत्येक गावागावामधून गाडी फिरणार आहे. त्या गाडीमध्ये होळीच्या दिवशी आपण आपल्या घरातल्या 11 पोळ्या आपण द्याव्या. असं समजावं की बाबा आपल्या घरी कोणीतरी 2-3 जण जास्त जेवायला आलेले आहेत. आहे का? वारकरी म्हटल्यानंतर एकाला 3-4 लागतातच का नाही. तसं समजा अशा 11 पोळ्या प्रत्येकानं द्याव्या आणि त्या पोळ्या किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत दुपारी होळीच्या दिवशी त्या ठिकाणी गावामध्ये जी गाडी येईल त्या गाडीमध्ये द्या. ही पहिली सूचना. आणि दुसरी सूचना त्याच वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच खोऱ्यामध्ये साठेसाई गावामध्ये 12 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते चरित्र सांगण्याकरता ओंकार दुडे म्हणजे मी स्वतः ते सांगणार आहे. आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी जसे आपण उपस्थित आहात सर्वजण खोऱ्यातले तालुक्यातले मंडळी तसेच 4 दिवस त्या ठिकाणी संध्याकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत 2.5 तास त्या ठिकाणी आपण तुकोबारायांचं चरित्र श्रवण करणार आहे. सर्व साठेसाई ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे ती काही काळजी करायची नाही. इथं जसं भालुगडी ग्रामस्थांनी भोजनाची व्यवस्था केल्यामुळं आधीपेक्षा आता लोक दुप्पट वाटत आहेत. तसंच त्या ठिकाणी तशी आपण सेवा या ठिकाणी यावं ही सगळ्यांना विनंती. महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त वंदनीय गुरुवर्य श्री ज्ञानेश्वरी माऊली कदम छोटे माऊली यांची कीर्तन सेवा 25 तारखेला या ठिकाणी आपल्या कुळे गावामध्ये या ठिकाणी होणार आहे. शिवरात्रीच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी सेवन होणार आहे. सगळीकडे उत्सव आहेत. या उत्सवाची सांगता करतो. भगवंताच्या चरणामध्ये ही सेवा समर्पित करतो आणि पुन्हा सगळ्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो. तर न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनंत असो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुणे वेळे वाकुडे उतरे राज महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारला अधिकार म्या फुला करा क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वराला का बायापैकी करा महाराज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उठू नका कोणी, उठू नका. 5 मिनिटं बरं का. एक 5 मिनिटं उठू नका. सर्व वारकरी पाहुणे मंडळी सर्वांना विनंती, या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये महाराजांचा सन्मान होईल. श्री क्षेत्र स्वयंभू नारायण दिवस अलाहाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाची सेवा अतिशय उत्कृष्ट आपल्या भागातील एक कंठभूषण श्री हरिभक्ती परायण ओमकारजी महाराज शास्त्री कोळवण यांचं सुरसावी अशी कीर्तन सेवा झाली. त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सर्व आलेले पाहुणे मंडळी वारकरी सर्वांचं प्रथमतः भालगुडी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आता महाराजांना सन्मानित करण्याकरता आपल्या भालगुडी गावचे सामाजिक कार्यकर्ते रानू लक्ष्मण साठे यांच्या वतीने आजची ही कीर्तन सेवा सौजन्य आहे. ताबडतोब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रानू लक्ष्मण साठे व्यासपीठावरती या. आपल्या हस्ते महाराजांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्याचप्रमाणे सर्व आलेले भजनकरी मंडळी, सर्व पाहुणे मंडळी पुनश्च एकदा भालगुडी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत या ठिकाणी. त्याचप्रमाणे आजची प्रवचन सेवा हरिभक्ती परायण रामदासजी महाराज फाले यांचे झाले. त्यांनाच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळातून सन्मानित करण्यात येत आहे. त्वरित आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रामदासजी महाराज फाले. या जे ट्रॉफी दिलेल्या आहेत भालगुडीचे विद्यमान सरपंच श्री संतोष शंकर साठे यांच्या वतीने ही ट्रॉफी या ठिकाणी कीर्तनकार प्रवचनकार रोज देण्यात येत आहे. त्यांना विनंती व्यासपीठावरती यायचे. प्रवचनकार श्री रामदासजी फाले, श्री संतोष भाऊ सरपंच यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आहे. आज या ठिकाणी जे मानधन मिळालेले, तसं काय मानधन मी काय आधी ठरवून घेत नाही. काय दिलं असेल 5-50 लाख रुपये, ते आमचे मोठे बंधू आदरणीय वैभव महाराज धुळे आणि आमच्या सर्व कुटुंबाची गुरुकृपा गुरुकुलाची इच्छा होती की या ठिकाणी आपल्याकडून काहीतरी अन्नदान घडावं. काही ना काही तेथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. जसं पंढरपूरबद्दल म्हटलं जातं तसे आमची अशी भावना आहे की भालगुडी क्षेत्रसुद्धा आम्हाला पंढरपूर सारखं क्षेत्र आहे. या ठिकाणी काय थोडं फरक होईना, जे काय आपण आपल्याला आम्हाला करोड रुपये दिले असतील ते सगळे आपल्या अन्नदानाकरता आमच्या सर्व कुटुंबाकडून दिलेलं आहे. धन्यवाद महाराज. या ठिकाणी आपलं मनपूर्वक या ठिकाणी गुरुकुल कोळवण आणि वैभव महाराज ओमकार महाराज आपलं मनपूर्वक ग्रामस्थांच्या वतीने स्वागत.